आता म्हणतो भ्रष्टाचारी प्रथम, बलात्कारी प्रथम, गुंड प्रथम. निश्चित. मात्र आता निवडणूक आयोगाचा तुमचा गेल्या काही वर्षातला अनुभव नेमका कसा होता आणि मतदारांचा अनुभव कसा असेल? कारण मतदारही त्या विरोधात जाताना दिसतात, अनेक अपील करताना दिसतात, उत्तर कुठल्याच प्रश्नांची येत नाही. याचं कारण नाही, आता निवडणूक आयोग राहिलेलंच नाहीये. ते भाजपचं पार्टी कार्यालय झालेलं आहे. अच्छा. आणि आमची एक थोडीफार आशा राहिली ती आता सर्वोच्च न्यायालयाकडनं. तिला सुद्धा योगायोग कसा आहे बघा, की 15ला निवडणूक आणि आमच्या नाव आणि सिम्बॉलची वगैरे पार्टीची सुनावणी 21-22. आता पुढची तारीख कधी मिळते एवढंच बघायचं. बरोबर आहे. कारण आतापर्यंत 4 झाले. अब तक 56 तसे अब तक किती होतील न्यायमूर्ती की जे आम्हाला न्याय द्यायला पात्र, म्हणजे न्याय देणारे ठरतील, हेच आम्ही बघतोय. दुसरं काय करतोय? बरं, निवडणुकात जिंकण्यासाठी यंत्र महत्वाचं की तंत्र? माझ्या मते यंत्र आणि तंत्रापेक्षा आपलं कर्म महत्वाचं आहे. आपण काय केले त्या कामावरती मतं मागावीत, जी आम्ही मागतो. बरं, मुंबईकरांना प्रचंड प्रमाणात देण्याचा प्रयत्न झाल्यानंतरही मुंबईमधली अस्वस्थता नेमकी कशा स्वरूपातली आहे? मराठी मतदार, उत्तर भारतीय मतदार अशी नाहीये, अजिबात नाही. कारण आजपर्यंत आम्ही या सगळ्या सेवा सुविधा सर्व भाषिकांना दिल्या. बरं, मी परत जे तुम्हाला दाखवतोय, कोरोना मॉडेल असेल, करून दाखवलं, त्याच्यानंतर करून दाखवलं आहे. ह्या सगळ्या म्हणजे मुंबईमध्ये 8 भाषांमध्ये आम्ही शाळा चालवतो महापालिकेच्या. आणि आज महापालिकेच्या शाळेसमोर प्रवेशासाठी रांगा लागतात. त्याचा दर्जा आम्ही सुधारलेला आहे. सीबीएसई, आयसीएसई वगैरे जे काय, सीबीएसई वगैरे 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 सगळे जे अभ्यासक्रम आहेत हे आम्ही त्याच्यात आणलेत. बरं, मला एक विचारायचं आहे, मराठी जो माणूस आहे त्याचा मुंबईतला टक्का का कमी होताना दिसतोय? त्याला का मुंबई सोडून दूरवर जावं लागतंय? त्याला कारणीभूत कोण? त्याला कारणीभूत आज मुंबईमध्ये मराठी माणसाला जे त्याच्या जागेवरती टॉवर बांधून घर नाकारणारे भाजप धार्जिणे बिल्डर आहेत. बरं, आणि त्यांच्या विरोधात आम्ही आहोत. मराठी आहे म्हणून घर नाकारलं जातं, तू नॉन व्हेजिटेरियन आहे. अहो, कोळीवाड्यातल्या मासेवाड्यात घालण्याच्या जागा आता हे बिल्डर घ्यायला मागे लागलेत. बापरे. मग मूळ मुंबईकर जाणार कुठे? आणि त्याला समर्थन हे भाजप देते. कारण त्यांच्या लेखी माणूस बिणूस शून्य आहे. त्यांना फक्त पैसा आहे की पैसा. बरं, यंदाच्या निवडणुकांमध्ये मराठीला अभिजात दर्जा, जे तुमच्या काळातही घडलं, या काळातही घडलं, कारण एक पत्रकार म्हणून आम्ही ते साहजिक बघतो. मात्र ज्या वेळेला त्रिभाषा सक्तीचा निर्णय आला त्यावेळेला का माघार घ्यावी लागली? का चिडचिड होतीये? माघार त्यांना घेण्यासाठी जो दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला त्यात प्रयत्न आम्ही टाकला ना दबाव, आणि टाकणार. कारण काय की मी किंवा तुम्ही, आता मी तर बालमोहन विद्या मंदिरचा विद्यार्थी, मला 5वी पासून हिंदी होती, तरी पण मी माझ्या हिंदीमध्ये बोलतोच. आणि मला जेवढं लोकांना सांगायचंय, मला असं वाटतं मी त्यांना समजून सांगू शकतो हिंदीत. हो. बरं, आपल्यापेक्षा जास्त चांगली हिंदी मोदी आणि अमित शहा बोलतात. ते कुठल्या शाळेत गेले होते जिथे हिंदी सक्ती होती? मग तुम्ही सक्ती नका करू, प्रेमाने जे काय आम्ही शिकतोय ते शिकवा ना, शिकू द्या. आणि ह्या गद्दारांची कशी आहे ही अवधाचा सुचणे आहे ना. आम्ही म्हणतो ना मराठी आमची आई आहेच आणि हिंदी मावशी आहे, पण हा गद्दार एक बोलतो की आई मेली तरी चालेल. अरे, आईवरती वार करतोस नालायका. मावशी जगू दे, आई पण जगू दे, पण आई माझी पहिली. हा आईवरती वार करणारी अवलाद ही कुठली मातृभाषा आहे आमची? आणि तो गद्दार त्यांच्या बरोबर आहे, आणि हे बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहेत असं त्यांना वाटतं. पण हे निर्णय मराठी माणसाच्या मुळावरती उठतायत का? एक. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे की मुंबई जी आहे ती महाराष्ट्रापासून वेगळी करण्यासंदर्भातला जो कट आखल्याचा आरोप केला जातो तो कशा कशा पद्धतीनं आणि हळुवारपणे होईल असं आपल्याला वाटतं? ज्या पद्धतीने मुंबईचं आधुनिकीकरण चाललेलं आहे, ज्या पद्धतीने मुंबईतले आर्थिक उद्योगधंदे, आर्थिक केंद्र जे मनमोहन सिंगांनी दिलं होतं ते गुजरातला नेलं गेलं, डायमंड मार्केट गुजरातला नेलं गेलं. ज्या पद्धतीने तो कोण एक भैया जोशी नावाचा माणूस आहे, कोण आहे काय करतं तितर वेळेला मला माहिती नाही, पण ते त्यांनी येऊन पहिली आग लावली. म्हणजे आम्ही एकत्र राहतो ना, आपत्तीमध्ये सुद्धा आम्ही एक दुसऱ्याला साथ देतो ना. रेल्वे अपघात हो, अतिरेक्यांचा हल्ला हो, काही झाली, पूर आला, तरी शिवसैनिक बाळासाहेबांचा हा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तिकडे धावून जातो आणि जातपात धर्म न पाहता त्याला मदत करतो. मग तुम्ही आमच्यात भाषिक वाद का लावताय? ही काडी का लावलीत तुम्ही? हिंदीची सक्ती का तुम्ही करताय?
अनेक हिंदी भाषिक इकडे जे मजूर आहेत, जे त्या करोना काळात त्यांची सगळी सुविधा त्यांना आम्ही दिल्या होत्या, त्यांची काळजी आम्ही घेतली होती. तुम्ही का त्याच्यात आगी लावताय? आणि मराठी माणूस इतर राज्यात जाऊन दादागिरी करतोय का? चालेल का तुम्हाला? असं कोणताही मराठी बिल्डर दाखवा की जो गुजरातमध्ये जाऊन किंवा इतर राज्यात जाऊन तिथल्या स्थानिक माणसाला घर नाकारेल, उभा चिरतील त्याला. साहजिक आहे. मग आम्ही आमच्या घरामध्ये न्याय मागतोय. आम्ही कोणाला घाबरवण्यासाठी युती नाही केली, पण कोणी आमच्यावरती दादागिरी करू नये म्हणून आम्ही युती केलेली आहे. याचा अर्थ आम्ही कोणावरती दादागिरी नाही करत आहोत. तुम्ही सोबत आहात. अनेक अमराठी लोक अशी आहेत माझ्या चांगल्या ओळखीचे आहेत की मी खूप वेळा सांगितलं की जे आपल्यापेक्षा चांगली मराठी बोलतात. बरं. त्याच्यात उत्तर भारतीय आहेत, गुजराती आहेत, राहतात ना प्रत्येक समाजाचं. हा, मुसलमान आहेत, ख्रिश्चन आहेत, अगदी शीख बांधव आहेत. पण मग मला सांगा, या सगळ्या वादामध्ये मुंबई नेमकी कुणाची? कारण अण्णामलाई येतात आणि ते आपल्या महाराष्ट्रात नाही, पहिली गोष्ट मुंबईमध्ये काय, वाटेल ते बरळतात. नाही, हे भाजपचा जो काही डाव आहे तो अण्णामलाईंनी उघड केला. म्हणून मी ते कालच्या भाषणात म्हटलं ना, मी अण्णामलाईंना का धन्यवाद देतो, नालायक असला तरी, कारण त्याच्या घरात त्याला कोणी विचारत नाही, तो भाग वेगळा. बरोबर आहे. पण त्यांनी भाजपचं मनातलं काळबेरं उघडं केलं. आणि ही आता काय, ही निवडणूक मुंबई महापालिकेची आहे. बरोबर. मुंबईकरांनी त्यांचं आयुष्य कसं असलं पाहिजे हे ठरवणारी ही निवडणूक आहे. साहजिक आहे. त्यांना श्वासातनं प्रदूषण आतमध्ये घ्यायचंय का मोकळा श्वास घ्यायचा आहे? पाणी स्वच्छ पाहिजे का जसं मध्य प्रदेश आणि इतर ठिकाणी भाजप राज्यात जे पाणी पिऊन लोक आजारी पडली, मेली, तसं पाणी त्यांना पाहिजे? जसं करोना काळामध्ये त्यांना त्यांची काळजी घेणारं सरकार हे मी दिलं होतं, मी चालवलं होतं, तशी मुंबई महापालिका, मुंबई मॉडेल जागतिक स्तरावरती कौतुक करणारं आपण एक, म्हणजे हे मुंबई महापालिकेचं काम नव्हतं तरी आम्ही ते करून दाखवलं. आणि असं एक शहर मला दाखवा, परत आव्हान देतो मी, की भाजपने करून दाखवले कुठे. तुमचं आव्हान ते स्वीकारतात का ते पाहूया. मात्र ईस्ट इंडिया कंपनी ते बॉम्बे कॉर्पोरेशन व्हाया ब्रिटिश संसद, असा जो मुंबईचा प्रवास होता, आज मुंबईमध्ये लोकसंख्या वाढली आहे, पायाभूत सुविधांची कमतरता आहे, सेवांचा अभाव आहे. ठाकरे बंधू हे सगळं कसं सावरणार? त्याच्यासाठी आम्ही हा आमचा वचननामा घेऊन आलेलो. बरं. आणि मोदी गॅरंटी नाही, ही ठाकरेंचा शब्द आहे. शब्द ठाकरेंचा. कारण आजपर्यंत जे जे आम्ही बोललो ते करून दाखवलेलं हे पुस्तक आहे. येस. जे बोलणार आहोत आणि जे करणार आहोत ते बोलणार हे पुस्तक आहे. आणि म्हणून मुंबईकर कोणत्याही जातीपातीचा, धर्माचा, भाषेचा असला तरी त्यांना मुंबईमध्ये ठाकरेंवरती विश्वास आहे. साहजिक आहे, हा विश्वास सार्थ ठरावा एवढी अपेक्षा. मात्र मुंबई महापालिकेच्या निमित्तानं एकेकाळचे तुमचे जवळचे मित्र असलेले देवेंद्रजी फडणवीस थेट घणाघाती टीका करताना दिसतात. एकेकाळी तुमच्या सोबत असलेले एकनाथ शिंदेजी देखील टीका करताना दिसतात. या टीकांना उत्तर कसं देणार आहात? कामातून. आणि परतीचे मार्ग त्यांच्यासाठी खुले? नाही नाही, आम्ही कामातून देतो, ते बकवास करतायत. म्हणून मी म्हटलं ना की देवेंद्र फडणवीस कदाचित वर्गातले मॉनिटर झाले असतील, माहित नाही मला, पण त्यांनी त्या निवडणुकीत सुद्धा हिंदू मुस्लिम केलं असेल त्या काळात. हा, कारण त्यांच्याकडे दुसरं काहीच नाहीये. आणि दुसऱ्यांचं म्हणाल ना, त्या मिंद्याचं, त्याला त्यांच्या वडिलांचं नाव लावायला लाज वाटते, माझं वडिलांचं नाव लावावं लागतं, ते काय माझ्यावर टीका करणार? ज्याला स्वतःच्या वडिलांचा अभिमान नाही, वडिलांचं नाव लावायला चोरून नाव लावतो एसनशी, तो काय माझ्यावरती टीका करणार? लायकी काय त्याची? बरोबर आहे. बरं, जाता जाता आमिषांची खैरात वाटली जाईल, अनेक ठिकाणी पैशांचा वापर होतोय ना, आज कल्याणमध्ये उघड केलंय. त्या अनुषंगाने लाडक्या बहीण योजनेच्या निमित्तानं जर 16 तारखेच्या आधी हप्ता मिळाला तर, कारण तुमच्याच मित्रपक्षाने म्हणजे महाविकास आघाडीमधील काँग्रेसनं निवडणूक आयोगाला एक पत्र आणि विनंती केलेली आहे की हा हप्ता नंतर देण्यात यावा, आता नव्हे. तुम्हाला वाटतं निवडणूक आयोग त्याची सुनावणी कोणाला नाही करणार? अजिबात नाही करणार. कारण आता काय या एक आपल्या मनाचं समाधान करणाऱ्या गोष्टी आहेत. आम्ही दुबार मतदार वगैरे याच्यासाठी गठ्ठेच्या गठ्ठे दिले, त्याच्यावर किती काम झालं, काय झालं, हे निवडणूक आयोग वगैरे हे भाजपची कार्यालय झाली. बरं, अदानींच्या संपत्तीविषयी जो काय काल लेखाजोखा सगळा मांडण्यात आलेला होता, त्याला आणखी खुला करत सर्वसामान्य मुंबईकरांनी, मराठी जनतेनं, महाराष्ट्रातल्या इतर महापालिकांमध्येही ठाकरे बंधूंची साथ का द्यावी, कुठला शब्द आज आमच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला द्यावे? मी आणि राज, आम्ही ह्या वचननाम्यात जे म्हटलंय त्याच्यातलं एक महत्वाचं वचन, कारण बाकीच्या गोष्टी आल्याच,
आम्ही वैद्यकीय महाविद्यालय कशी वाढू काय वाढू हे आलंच. हम्म, हम्म, पण मुंबईसाठी मी खास करून म्हणेन मुंबईकरांची जमीन ही मुंबईकरांसाठीच वापरू. हम्म, हम्म. म्हणजे मग धारावीमध्ये सुद्धा गिरणी कामगार असतील, पोलीस असतील, आज सफाई मजुरांच्या त्या आश्रय योजनेवरती अधिकाऱ्यांचा डोळा आहे. हो. आहात कुठे तुम्ही? तर त्याच्यानंतर म्हणजे मुंबईकरांची जमीन ही मुंबईकरांसाठी वापरू. हम्म. ती यांच्या बिल्डर मित्रांच्या घशात आम्ही घालू देणार नाही. जसं बीडीडीतल्या लोकांना आम्ही घरं दिली हम्म, हम्म. तिथल्या तिथे, तशी घरं धारावीकरांना तिथल्या तिथे देऊ. आणि प्लस आम्ही मुंबईमध्ये जे आपले सरकारी कर्मचारी आहेत ज्यांना मी इथे जागा दिली होती, राहती जागा, ती या सरकारने काढून न्यायालयाला दिली. हम्म. मी दिली होती यांना जागा, आहेत तिकडे, माझं वचन होतं ते या सरकारने ते मोडलं आणि न्यायालयाला दिली. न्यायालयाला आम्ही दुसरी जागा दिली होती. तर मुंबईकरांची जागा मुंबईसाठी आणि सर्व सुविधा मुंबईतल्या मुंबईकरांसाठी आम्ही ज्या करतो त्या आणखीन वाढू. पिण्याचं पाणी असेल, चांगले रस्ते, आणि हा नियोजन शून्य विकास आणि हा जो काय भ्रष्टाचार झालाय त्याला आवर घालू. बरोबर आहे. जाता जाता एक शेवटचा प्रश्न आहे, कारण अनेक जण तुमची वाट पाहतात, यावेळेला शिवसैनिक देखील बाहेर उभे आहेत. जाता जाता एकच प्रश्न, की ज्या वेळेला तुमच्या विरोधात अनेक कट रचले गेले, त्या कटानंतर शिवसेनेचा चिन्ह गेलं, पण मी कार्यकर्ते त्याचा गेले, कधी सगळं गेलं. बागुलबुवा नाही केला निश्चित. की याच्या मागे षडयंत्र होतं. कधी मी त्याच्या मागे एसआयटी वगैरे नेमले नाही कधी, उगाच काहीतरी सहानुभूती मिळावी म्हणून. पण ही सगळी जमवाजमव करायला आणखी किती काळ आम्ही वाट पाहायची आहे? कुणाची साथ तुम्हाला अपेक्षित आहे जाता जाता? सर्वसामान्य माणसांची, सगळी ज्यांच्यासाठी आम्ही लढतो आहोत, त्यांची साथ निश्चित तुम्हाला मिळावी हे आवाहन करूयात. खूप खूप धन्यवाद वेळात वेळ काढून. आणि खरी लोकशाही या देशात पुन्हा नांदावी. निश्चित ती जिवंत ठेवण्यासाठी आम्ही आपल्या सोबत आहोत. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याशी संवाद साधला. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रातल्या सर्व महापालिकांसाठी आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसासाठी